10 ते 15 वर्षापूर्वी भारतामध्ये Appleचे प्रॉडक्ट फार कमी लोक वापरत होते. परंतु दिवसेंदिवस Appleची पसंती वाढत आहे. Appleचे ग्राहक वाढत आहेत. स्मार्टफोन तर Appleचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये विकले जात आहेत. Appleचे CEO टिम कुक यांनी सांगितलं होतं, की भारतात मुंबई, दिल्ली व्यतिरिक्त आणखीन 4 रिटेल स्टोअर उघडले जातील. नोएडा स्टोअरमध्ये iPhone 17 सीरीज आणि M5 फॉरवर्ड MacBook Pro आणि 14 MacBook Pro सारखी नवीनतम उत्पादनं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एवढंच काय तर ग्राहक त्यांना खरेदी देखील करू शकतात. ते वापरून पाहू शकतात. त्या ठिकाणची स्पेशलिस्ट, क्रिएटिव्ह आणि जीनियस टीम जी आहे, ती आपल्याला प्रॉडक्ट खरेदीसाठी मदत देखील करणार आहे. Appleने भारतात आपले 5वे रिटेल स्टोअर 11 डिसेंबर रोजी उघडले आहे. DLF मॉल ऑफ इंडियामध्ये हे स्टोअर उघडण्यात आलेलं आहे. हे दिल्ली NCR मधील दुसरे स्टोअर आहे. दिल्लीतील पहिले स्टोअर एप्रिल 2023 मध्ये उघडण्यात आलेलं होतं. तसंच 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये बंगळुरू आणि पुण्यात देखील Appleचे स्टोअर उघडण्यात आलेले होते. नोएडा येथील Appleचे हे 5वे रिटेल स्टोअर भारतातील सर्वात महागडे स्टोअर आहे. त्यांचा लीग ॲग्री कागदपत्रांमधून ही माहिती समोर आलेली आहे. 45 लाख रुपये दर महिन्याचं भाडं आहे आणि वर्षाचं भाडं सुमारे 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. Appleला एवढी रक्कम, एवढं भाडं द्यावं लागणार आहे आणि सुमारे संपूर्ण कालावधीमध्ये म्हणजेच भाडं जे आहे ते 65 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतं. नोएडा Apple स्टोअरची काय वैशिष्ट्य आहेत, यामध्ये खास काय आहे, तर Appleने DLF मॉल ऑफ इंडियामध्ये तळमजल्यावर 8,200 चौरस फूट जागा घेतली आहे. यामध्ये पहिल्या वर्षाचं भाडं त्यांना माफ असेल आणि त्यानंतर ₹263 चौरस फुटाप्रमाणे त्यांना भाडं मोजावे लागेल. या ठिकाणचं स्टोअर का उभारण्यात आलेलं आहे, तर तरुणांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेलं आहे. कारण नोएडा हे एक असं शहर आहे जिथे देशाच्या अनेक भागातून लोक काम करण्यासाठी येतात, व्यवसायासाठी येतात, त्या ठिकाणी नोकरी करतात आणि त्या ठिकाणी राहतात सुद्धा. एवढंच काय तर दिल्ली व्यतिरिक्त बिहार, उत्तराखंड, UP, झारखंड आणि बंगालमधूनही लोक त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. शहरात तरुण लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जी IT आणि इतर कंपन्यांमध्ये कार्यरत आहे. यामुळे हे स्टोअर तरुणांना Apple उत्पन्नाशी जोडण्यामध्ये मदत करेल आणि कंपनीचा यामुळे सेल देखील वाढणार आहे. स्टोअरमध्ये टुडे ॲट ॲपल सेशन देखील असतील. नोएडा स्टोअरमध्ये टुडे ॲट ॲपल सेशनमध्ये आयोजन केले जाईल, जे पूर्णपणे विनामूल्य असतील आणि सेशनमध्ये Appleचे क्रिएटिव्ह ग्राहक, डिजिटल आर्ट किंवा स्टोरी टेलिंग, प्रोडक्टिव्हिटी आणि कोडिंग यासारख्या विषयांवर कार्यशाळा देखील घेणार आहेत, प्रशिक्षण देणार आहेत. हे सेशन्स अशा लोकांसाठी खास असतील ज्यांना त्यांच्या Apple डिव्हाइसेसचा चांगला वापर करायचा आहे, काहीतरी नवीन शिकायचं आहे आणि त्याचा एक व्यवस्थित वापर करायचा आहे. त्याचबरोबर गॅजेट्स खरेदी आणि सेवा देखील या ठिकाणी मिळणार आहे. योग्य उत्पादन निवडण्यासाठी या ठिकाणची टीम तुम्हाला मदत करणार आहे. स्टोअरमध्ये ग्राहकांना Appleची सर्व उत्पादने दाखवली जातील. iPad, MacBook, Apple Watch आणि एअरपॉड पाहण्यासाठी आणि ती वापरून बघण्यासाठी मिळणार आहेत. याचबरोबर Appleच्या तज्ञांची टीम तुम्हाला मदत करणार आहे प्रॉडक्ट निवडीसाठी. Appleसाठी भारत एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास आलेली आहे. मार्केट ट्रॅकर IDC नुसार 2025 मध्ये Apple कंपनीने देशात 15 कोटीपेक्षा जास्त Appleचे प्रॉडक्ट विकले जाऊ शकतात. त्यामुळे Appleचा मार्केट शेअर देखील आणखीन वाढणार आहे. पहिल्यांदा 10% वर मार्केट शेअर गेलेला असताना सप्टेंबर तिमाहीमध्ये Apple भारतातील 4था सर्वात मोठा स्मार्टफोन विक्रेता बनलेला आहे, जिथे कंपनीने सुमारे 5 दशलक्ष युनिटची विक्रीसह 25% वाढ नोंदवलेली आहे. Appleने सलग 15 तिमाहीमध्ये विक्रमी महसूल मिळवला आहे. भारतात 2025 मध्ये Vivo हा सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन ब्रँड आहे, ज्याचा मार्केट शेअर 18 ते 20% आहे आणि काही अहवालांनुसार iPhone 16 प्रीमियम सेगमेंटमध्ये हा सर्वाधिक जास्त विकला गेलेला स्मार्टफोन मॉडेल आहे. मात्र एकूण विक्रीमध्ये Vivoचे Y आणि T सीरीजचे स्मार्टफोन आघाडीवर आहेत. टॉप ब्रँडमध्ये 2025च्या क्वार्टर 3 पर्यंत Vivoने 18% शेअर्स आघाडीवर घेतलेले आहेत, तर ओप्पोने 13.9% आणि सॅमसंगचे 12 ते 12.5% शेअर्स आहेत, तर Appleचे मात्र 10.4% आहेत. Apple आणखीनही मागे आहे, परंतु सातत्यानं क्वार्टरमध्ये ते वाढ करत आहेत आणि Vivo टॉप पोझिशनवर कायम आहे. सध्याच्या स्थितीमध्ये भारतातील स्मार्टफोन मार्केटमध्ये व्हॉल्यूम शेअरनुसार Vivo आघाडीवर आहे 20 ते 24%. त्यानंतर सॅमसंग आणि ओप्पो यांचा नंबर लागतो. प्रीमियम सेगमेंटमध्ये Appleचा शेअर 26 ते 30% व्हॅल्यू शेअर आहे, पण एकूण युनिट विक्रीमध्ये ते अजून मागे आहेत. Appleचे आयफोन महाग असल्यामुळे मार्केट सेगमेंटमध्ये 30,000च्या खालचे त्यांचे फोन नाही आहेत. स्पर्धा Vivo आणि Xiaomi सारख्या ब्रँड्सकडून आहे. ते आवडणारी 5G फोन देतात.
जे 30,000 पेक्षा खालच्या किमतीमध्ये Vivo, Realme, Redmi अशाच प्रकारच्या ज्या कंपन्या आहेत, त्या 30,000 च्या खालच्या सेगमेंटमध्ये 5G फोन देतात. लोकल मॅन्युफॅक्चरिंग वाढलेली आहे, तरी देखील iPhone भारतात तयार होतात आणि ती 20% आहे. त्यामुळे iPhoneला क्रमांक 1 चा म्हणजे मार्केट शेअरमध्ये लीडर होण्यासाठी आणखीन बराचसा अवधी बाकी आहे आणि भारतामध्ये डिस्काउंटेड आणि EMIवर घेणाऱ्यांची संख्या देखील 20% आहे. त्यामुळे iPhoneचे फोन जे आहेत ते महाग असतात आणि अशा परिस्थितीमध्ये Vivoने आपलं पोझिशन जी आहे मार्केट शेअर कायम ठेवलेलं आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आमच्या या YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आमच्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.